आपण जी शालेय पुस्तकं वर्षानुवर्ष अभ्यासतोय ती कोण बरं तयार करतं? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. चला तर यामागचं उत्तर जाणून घेऊया आजच्या भागात. पण त्याआधी कल्लाकार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी अजिंक्य आणि आपण पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 244 पॉवर्ड बाय GoPrack.com. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतासमोर अनेक आव्हाने होती. त्या काळात शिक्षणाबाबतही काही आव्हाने व समस्या होत्या. याकरता काही आयोग अभ्यास करत होते. 1948 ते 1949 मध्ये राधाकृष्णन आयोग, 1952 मध्ये मुदलियार आयोग यांनी अभ्यास केला. केंद्र सरकारला वाटले की शालेय शिक्षणासाठी संशोधन, प्रशिक्षण व पाठ्यपुस्तक निर्मिती करणारी एक राष्ट्रीय संस्था असावी, जी सर्व शाळांना मार्गदर्शन करेल, दर्जेदार व एकसंघ पाठ्यपुस्तके तयार करेल, शिक्षकांना प्रशिक्षण देईल आणि शिक्षकांच्या गुणवत्तेसाठी संशोधन करेल. या विचारातून 1 सप्टेंबर 1961 मध्ये NCERTची स्थापना करण्यात आली. NCERT म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद. शालेय शिक्षणाशी संबंधित शैक्षणिक बाबींवर केंद्र आणि राज्य सरकारला मदत करणारी ही भारतीय संस्था आहे. ही भारत सरकारची सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. विद्यामृत मश्रुते, लाईफ इंटरनल थ्रू लर्निंग हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ शिक्षण हे जीवनाला शाश्वत व अमरत्व प्रदान करणारे एक साधन आहे. NCERT भारतातील शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. NCERT द्वारे तयार करण्यात आलेली पाठ्यपुस्तके देशभरात वापरली जातात, जी सरळ आणि समजायला सोप्या भाषेत असतात. राष्ट्रीय शिक्षणाची रूपरेषा कार्यान्वित करणे व प्राथमिक शिक्षणाचे साधारणीकरण करणे, व्यावसायिक शिक्षण, विशेष गरज असलेल्या समूहांचे शिक्षण, शिशु शिक्षण, माहिती तंत्रज्ञान सुधारण्यासाठी परीक्षा व गुणदान, स्पर्धात्मक गुणवत्तेचे शिक्षण, बालिका शिक्षण, अध्यापन अनुभव तयार करणे, अध्यापन शिक्षणामध्ये सुधारणा करणे ही NCERTची उद्दिष्टे आहेत. शालेय शिक्षणातील सर्व शाळांमध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन देणे, विविध शासकीय, निमशासकीय व स्वयंसेवी संस्थांना शिक्षणविषयक कार्यांमध्ये विस्तार सेवा पुरवणे. विस्तार सेवा म्हणजे एखाद्या कार्यक्षेत्रातील ज्ञान, माहिती तंत्र पद्धती आणि नवीन कल्पना प्रत्यक्ष व्यवहारात नेऊन लोकांपर्यंत पोहोचवणे. शिक्षणविषयक माहिती, ज्ञान यांचा प्रसार करणे. शालेय शिक्षणाची गुणवत्ता विकसित करणे. शिक्षणासंबंधी पुस्तके, नियतकालिके, साहित्य व प्रकाशनाचे कार्य करणे. NCERT ही संस्था विविध प्रकारचे अभ्यासक्रम विकसित करते. शैक्षणिक क्षेत्रातील समस्या, शिक्षण पद्धती, शिकण्यातील अडचणी यावर NCERT संशोधन करते. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवनवीन उपाययोजना शोधते. राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा NCERT राबवते. राष्ट्रीय प्रगतीशील शैक्षणिक स्पर्धा व कार्यशाळा आयोजित करते. बालभारती व इतर उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता वाढविते. साक्षरता मोहिमांमध्ये देखील सहभाग घेते. दिव्यांग व उपेक्षित गटांसाठी शैक्षणिक साहित्य तयार करते. युनेस्को, युनिसेफ, वर्ल्ड बँक इत्यादी संस्थांबरोबर शैक्षणिक प्रभाव प्रकल्प राबवण्याचे कार्य ही NCERT करते. परदेशी शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून त्याची भारतात अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलते. तसेच अनेक शैक्षणिक तंत्रज्ञान उपक्रम सुद्धा राबवते, जसं की दीक्षा पोर्टलवर डिजिटल अभ्यासक्रम, मोफत ई-बुक्स, व्हिडिओ लेक्चर, QR कोड स्कॅन करून पाठ्यपुस्तकातील धड्यांचे डिजिटल स्वरूप, ई-पाठशाला मोबाईल ॲप व संकेतस्थळाद्वारे NCERTची पुस्तके, PDF, पालकांना मार्गदर्शन, ऑडिओ मोफत मिळते. निष्ठा उपक्रमांद्वारे शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. स्वयं पोर्टलवर शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी मोफत ऑनलाईन कोर्सेस राबवले जातात. अशा प्रकारे 1961 पासून आजपर्यंत NCERT ही संस्था शिक्षणाच्या दृढीकरणासाठी व प्रसाराकरता सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कशी वाटली ही माहिती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत राहा कल्लाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPrack.com.